नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल. तुमचं नाव? अंबादास पांडुरंग मेंढपळी. बरं, गावाकडे येऊन बरं वाटलं मला. अच्छा, धन्यवाद आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. बरं, तुमचं पूर्ण नाव सांगा ना एकदा प्रेक्षकांना. अंबादास पांडुरंग मेंढपळी. अंबादास का? हो. किती दिवस झाले गाडी घेऊन तुम्हाला? 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले ना? हो. ही तुमची पहिली इंट्रा V50 होती का? हो. म्हणजे नाशकातली पहिली होती? नाशिकमध्ये पहिल्यांदा आली. कसं काय तुम्ही प्लॅन केला? कारण म्हणजे आधी बघितली होती तुम्ही किंवा काय? बुकिंगचं आम्ही जेव्हा व्हिडिओज वगैरे बघितले, जाहिरात ॲडव्हर्टाईज बघितली, जाहिरातच बघितली. जाहिरात बघितली, त्यावेळेस मग आम्ही बुकिंग घरच्यांच्या संमतीने बुकिंग केली आम्ही. हे इंट्राचं कुठलं मॉडेल आहे? V50. मी असं ऐकलं ही तुमची नाशकातली पहिली डिलिव्हरी होती आहे ना? हो, नक्कीच. तुमचं नाशिक म्हणजे आता आपलं मालवाहचंच आहे आणि तुम्ही स्वतः ओनर आहात. हो, बरोबर, तुम्हीच गाडी चालवता. हो. मग जाणं येणं रोजचं कसं असतं? सर माझ्या गावाचं नाव आहे विरवंडी. हा, तालुका दिंडोरी, नाशिक. दिंडोरी तालुका आहे ना? हो. नाशिकपासनं किती किलोमीटर दूर आहे? 30 किलोमीटर. हो. आणि तुमचं रोजचं येणं जाणं किती असतं मग नाशकातला, म्हणजे आपल्या मार्केटपर्यंतचं? एक साईड 30 असते सर. एक साईड 30. येऊन जाऊन 60 होतं. येऊन जाऊन कधी कधी मार्केट फिरायला किंवा नाशकात फिरायला पण वेळ लागत होतो. हो. म्हणजे 60 किलोमीटर होतात. 60 किलोमीटर होतं. सर्वात पहिले काय आवडलं तुम्हाला इंट्रा V50चं? सर्वात पहिले म्हणजे मला आहे ना आवडलं जे मायलेज आवडलं पहिल्यांदा स्टार्टिंग. त्याच्यानंतरून आपल्याला लोडिंग विषयी 1000 kg पर्यंत असतं. 1000 kg. असं होतं कधी की 50-100 जास्त झाले असं होतं का? होतं असतं. असं होतं ना? होतं. ते तर किरकोळ आहे. हो. मग तेव्हा कसे असतात तरी? घाटामध्ये सर्वात पहिले ना घाटामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि खड्डे खुड्डे असले तर काही प्रॉब्लेम येत नाही. 100-200 किलो इकडे तिकडे होतं आपलं नाही रोजच्या कॅपॅसिटीचं. बरं, मेंटेनन्स बद्दल काय सांगा? मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित आहे. मेंटेनन्सचा काही प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे तुम्ही खुश आहात? खुश आहो. ठीक आहे. बरं, दुसऱ्या गाडीचा कुठला विचार केला होता का तुम्ही? बोरेलो मॅक्स. हां, मॅक्सचा विचार केला होता. हां. आणि अशोक लेलँड दोस्त नव्हता बघितलं का तुम्ही? बघितलं होतं, पण मला ही गाडी आवडली त्यामुळे ही गाडी घेतली. हीच गाडी घेतली आहे ना? ह्या सगळ्या पॉइंटर मोज घेतली आहे ना ही गाडी? हां. बरं, तुमचे सर्व्हिसचे अनुभव काय होते? कसं होते सर्व्हिसचं? सर्व्हिस वगैरे व्यवस्थित भेटते आपल्याला आणि सर्व्हिस सेंटर आपल्याला जवळ आहे. इथं आपल्या गावापासून सर्व्हिस सेंटर जवळ आहे. तुम्ही मला मार्केटबद्दल पण सांगितलं होतं ना, म्हणजे जाताना मार्केटला गाडी, येताना गाडी सोडता, असं काय होतं ते? मार्केटला जर गाडी लावली आपण, मार्केटला गाडी जात असताना मार्केट आपलं काम संपलं, कामाची वेळ बचत करून आपण त्याच्यात सर्व्हिसिंग पण. हो का? म्हणजे लवकर मिळते. आणि मग स्पेअर पार्टचं अवेलेबिलिटी काय असते? मग गेला एखादा स्पेअर पार्ट तर लवकर मिळतो का? हो, भेटतो. लवकर मिळतो ना? हो. बरं, रिसेलचं काय? रिसेलचं काही नाही सर, पण डीलर वगैरे लोक आम्हाला विचारतात का? हो. तेव्हा कळतं आहे ना? तेव्हा कळतं आम्हाला रिसेलची व्हॅल्यू वगैरे आहे. हो. म्हणजे विकायला जास्त त्रास जाणार नाही रिसेलचं. हो. नाही तर मग आपण जनरली एक्सचेंज पण करतो आहे ना? हो, एक्सचेंज पण करतो. हां. बरं, गाडीच्या सेफ्टीबद्दल काही सांगा की? गाडीचा ब्रेक वगैरे व्यवस्थित आहे. ब्रेकिंग व्यवस्थित आहे? ब्रेकिंग व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्ही घाटात असो की आपला नॉर्मल रस्ता असो व्यवस्थित गाडी चालते. सर्वात म्हणजे ना गाडी व्हायबल होत नाही. म्हणजे व्हायब्रेट होत नाही. स्टडी राहते. हा ना? हो. थोडासा कॉन्फिडन्स येतो त्याने आहे ना? हो. तुमचे अनुभव आत्ता पण तरी चांगले आहे ना? हो, चांगले. इंट्रा V50चे. हो. जेवढे पैसे लावले तेवढे पैसे परत आले असं तर तुम्ही म्हणू शकता आहे ना? हो. गाडीकडे. बरं अंबादास सर, तुम्ही बाकी लोकांना गाड्या रिकमेंड कराल का इंट्रा? हो, नक्की कराल. हो. कुठले पॉइंटर आहे जसं तुम्हाला वाटतं की नाही ह्या पॉइंटरसाठी गाडी घ्यायलाच पाहिजे? सर्वात पहिले मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित गाडीचा, आणि घाटाघुटात जर गेली गाडी तर व्यवस्थित चालते. खड्डे इथून गाडी, आणि लोडिंगला व्यवस्थित आहे गाडी. सर्वात महत्त्वाचं तेच आहे. हो. सर्वात पहिले टाटाचा विश्वास. हो. त्याच्यामुळे तुम्ही रिकमेंड कराल आहे ना? ओके, तर हे होते अंबादास सर यांचं आहे सगळे एक्सपिरियन्स. मी या गावखेड्यात येऊन तुमच्यासाठी व्हिडिओ याच्यासाठी बनवतो कारण एक शेतकरी माणसाचा हा व्हिडिओ हजारो शेतकऱ्यांपर्यंत जातो आणि म्हणूनच तुमचे जे फीडबॅक असतात ना ते जास्त महत्त्वाचे असतात. अंबादास सर, धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल. धन्यवाद सर. हे होते अंबादास सर. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.